सदस्याचे प्रमुख असतात ते त्याचं उत्तर देतील. आता एका विरोधी पक्षनेत्यांना सांगितल्यानंतर एक तिकडे हे बोलणार, इकडे विरोधी पक्षनेते सन्मान्य उत्तर देतील. मान्य महापौर साहेब, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे 4 उमेदवार निवडून आले आणि आम्ही निवडून आल्याच्या नंतर सभागृहामध्ये आम्ही पहिल्या रोडमध्ये बसलो. त्यावेळेस विरोधी पक्ष नेत्याला असं वाटलं की आमची जागा जाती का काय, तिथे खाली येऊन बसण्याचं काम त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांनी केलं. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही इकडे बसलो तरी तुम्हाला त्रास, आम्ही तिकडे बसलो तरी तुम्हाला त्रास, आणि आम्ही इकडे बसलो आम्हाला बजेट जादा मिळालं त्यांच्या पोटात दुखायचं काय काम आहे. तुम्ही महापौरकडे जा, चेअरमनकडे जा, तुम्हाला बजेट जास्त घ्या तुम्ही त्यांच्याकडनं. या पूर्ण देशामध्ये जर खऱ्या अर्थानं आपण बघत असाल तर खऱ्या अर्थानं बीजेपीला कोणी सहकार्य या महाराष्ट्रात आणि देशात करत असेल तर ते एमआय वंचित बहुजन आघाडी बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाचा पक्ष आहे. आणि तुम्ही सुद्धा बघत असाल मी 20 वर्षापासून आंबेडकर पक्षामध्ये काम करतो. मी आंबेडकर राईट्स सभागृहामध्ये आल्याच्या नंतर कोण उजवे कोण डावे हे सगळे आपण एकमेकाला बोलू शकतो, त्यांच्यासोबत बसू शकतो. प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे, परंतु एमांच्या पोटामध्ये एवढं दुखायचं काही कामच नाही. मान्य महापौर साहेब, तुम्ही नेहमी अशी सूट त्याला देताय. मला तुम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे की आपण जे ठिकाणी जी कारवाई करणार होती ते आतापर्यंत कारवाई झाली नाही. काय मला वाटलं होतं ऍटम बॉम्ब मध्ये लिहा आवाज आहे, ऍटम बॉम्ब तर पुरा फुसका निघाला, त्यांच्यावर कारवाई झाली का नाही? काय कारण आहे? कोण मिळालेलं आहे? पण बीजेपी सोबत मिळालेलं कोण आहे? हे सर्व सगळ्या समाजाला, सगळं या शहरातल्या लोकांना, या जिल्ह्यातल्या लोकांना दिसत आहे की कोण मिळालेलं आहे आणि यांच्यावर कारवाई का बरं होत नाही. हे जर मिळाले नसते त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झाली असती. कारवाई झाली का यांच्यावर? अजिबात कोणत्या प्रकारची कारवाई यांच्यावर होत नाहीये. आणि हे कोणासोबत मिळालेलं आहे सगळं शहराला माहिती आहे. विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा करतात, विकासावर बोला, विकासावर बोला. अरे विकासावर बोलासाठी लोकांनी निवडून दिलं आम्हाला. आम्ही 2-2 वेळेस 5-5, 6 वेळेस निवडून उगाच नाही आलो आम्ही इथं. उगाच आपल्या बाता मारायच्या, आमच्या त्या दिवशी आमच्या प्रभागामध्ये घुसून नाटक करण्याचं काम केलं. अरे तिथल्या जनतेला जर गरज असेल तर आमच्याकडे येतील. आम्ही 4 जण नगरसेवक आहे तिथले. ज्या लोकांना वास येत असत, त्रास होत असत, तिथले प्रथम नागरिक आम्ही आहे. लोकांनी आमच्याकडे यायला पाहिजे, आम्ही ते त्यांचं काय जे असेल उत्तर देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. पण प्रत्येक वेळेस हटकून खोडा घालण्याचं काम त्या ठिकाणी करायचं. सभागृहामध्ये असं कोणतंच बसण्याचं ठिकाण असं कोणाला ठरवून दिलेलं नाही. मागच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी बसलो, त्या ठिकाणी त्याला आम्ही समोर बसलो म्हणून त्यांना एवढं वाईट वाटतं ते इथं खाली येऊन बसले. आम्ही बसायचं कोणाला? माननीय महापौर साहेब, तुम्ही आम्हाला सांगा. आणि याच्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत जर कोणी बोलत तर अजिबात खपून घेतला जाणार नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो, आम्ही जेवढे चांगले एवढे वाईट बी. महानगरपालिकेच्या पदाला सुद्धा आम्ही महत्व देत नाही. एवढं आंबेडकर घराणं असेल, बाळासाहेब आंबेडकर असतील, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणारे 30 वर्ष झाले आम्ही लोक आहोत. एक निष्ठेने मी आणि आमचे सहकारी या ठिकाणी काम करताय बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये. मी उदाहरण देतो तुम्हाला. या सभागृहामध्ये एकमेव मी आंबेडकर राईट्स माणूस निवडून मागासवर्गीय समाजामध्ये आलेलो. प्रत्येक माणूस बीजेपी शिवसेनेतून एससीचे लोक आलेले आहेत, पण मी आंबेडकर राईट्स एकमेव माणूस आहे. मी आंबेडकर राईट्स आंबेडकर राईट्सचं काम करणं. परत आता महापौर साहेब, मी त्याच्यात जात नाही. तुम्ही आंबेडकर राईट्स म्हणतात, मला त्या भानगडीत परत जायचं नाही. त्याच्यामध्ये परत दुसरा विषय होऊ शकतो. स्वतःला आंबेडकर राईट म्हणावं लागतं ना, त्यासाठी आंबेडकर पक्षाचंच काम करावं लागतं. इकडे तिकडे बाय सिटी घेऊन निवडून नाही यावं लागत. त्यासाठी आंबेडकर राईटच व्हावं लागतं. आणि तो आंबेडकर राईट हा आम्ही भुललो आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो महापौर साहेब, याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जर कोणी बोललं तर खपून घेतलं जाणार नाही. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. सन्माननीय विरोधी पक्षनेते